नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत। यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता, कारण आपल्याला मिक्सरला याची पूड करून घ्यायची आहे। मिक्सरला फिरवून अशी अगदी बारीक याची पावडर तयार करून घेतली आहे। आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झाले, अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। हिरवी मिरची इथे मी थोडीशी परतून घेतली। यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली। तुम्ही आलं लसूण किसून घातलं तरी चालेल। सगळं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता पाणी घालायचं आहे। इथे मी 1 कप पाणी घातलं। ज्या कपाने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं। 1 कप पोह्यासाठी 1 कप पाणी असं प्रमाण आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घातला। चाट मसाल्याची चव खूप छान लागते, त्यामुळे नक्की घाला। पाव चमचा हळद घातली, रंग छान येईल रेसिपीला। सगळं मिक्स करूया आणि पाण्याला आता उकळी काढून घेऊया। इथे पाण्याला उकळी आल्या। आता जी आपण पोह्यांची पावडर तयार केली होती ती यामध्ये घालायची। एकत्र सगळी पावडर घालायची नाही आहे, थोडी थोडी पावडर घालत जायचं आणि हे चमच्याने असं मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। लगेचच हे असं ड्राय व्हायला लागतं, याचा गोळा व्हायला लागतो। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या तसं। तर इथे हे असं घट्ट झालंय आणि हे पॅन सोडायला लागलंय। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं कोमट करून घेऊया। पूर्ण हे ड्राय करायचं नाही आहे, पूर्ण ड्राय झालं तर हे आपल्याला मळता येणार नाही। हे कोमट होतं आहे। इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून घेतला, हा किसून घ्यायचा आहे। बटाटा इथे किसूनच घ्यायचा आहे, किसल्यामुळे तो एकसारखा आपल्या रव्यामध्ये मिक्स होईल। इथे हे रव्याचं मिश्रण कोमट झालं आहे। यामध्ये हा किसलेला बटाटा घालायचा आहे। इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे। यापासून आज आपण पराठा बनवणार आहोत। तर यामध्ये आपण बटाटा किसून घातला आहे, त्यामुळे खूप छान चव येते या पराठ्यांना। जसे आपण आलू पराठे बनवतो त्याप्रमाणेच हे लागतात आणि बनवायला आलू पराठ्यापेक्षा खूप सोपे आहे ते पराठे। आता इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। थोडं थोडं घालत जायचं आहे। अर्ध पीठ इथे घातलं आहे मी। यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे। सुरुवातीला जे आपण पोह्यांचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये मॉइश्चर होतं, त्याबरोबर आपण बटाटासुद्धा घातला, तर त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे मला अर्धा कप गव्हाचं पीठ लागलं आहे आणि याचा असा गोळा मी मळून घेतला आहे। आता यावरती थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि हा गोळा अगदी स्मूथ असा तयार करून घ्यायचा आहे।
आता यातला एक गोळा घेऊया. आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचा आहे. इथे पहा 7 गोळे झालेत. आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये आपले 7 पराठे तयार होतील. तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा जाड असा हा पराठा मी लाटून घेतला. आता हा असाच आपण भाजू शकतो, पण सगळे पराठे एकसारखे राऊंड दिसण्यासाठी हा पराठा मी कट करून घेणार आहे. तर इथे मी एक झाकण किंवा प्लेट घेतले, याने आपण हा कट करूया. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे. दिसायला पहा किती मस्त दिसतो हा पराठा. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती पराठा घालायचा आहे. सुरुवातीला तेल तूप काहीच मी लावलेलं नाही आहे. एका बाजूने भाजून झाल्यानंतर उलटून घेतला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. इथे मी आता थोडंसं तेल लावलं आहे. तेल लावून आता दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस असा भाजून घेऊया. पराठा खूपच सॉफ्ट होतो. असाच हा दिवसभर सॉफ्टसुद्धा राहतो. तर त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे पराठे तयार करू शकता. तर हा पराठा तयार आहे, काढून घेऊया. उरलेले पराठे सुद्धा इथे आता मी तयार करून घेते. इथे मी लोणच्याबरोबर हे पराठे सर्व करते. तुम्ही दह्याबरोबर सर्व करू शकता किंवा असे सुद्धा हे पराठे खूप मस्त लागतात. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.